नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल टेक गव्हर्नमेंट जॉब्स या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण एका अशा योजनेबद्दल बोलणार आहोत जी महिलांना स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर बनवत आहे। ती म्हणजेच मोफत पिठाची गिरणी योजना 2025। या योजनेमुळे महिलांना घर बसल्या रोजगार मिळतोय, उत्पन्न मिळतंय आणि समाजात आपली ओळख निर्माण होत आहे। तर चला या खास व्हिडिओला आज आपण पाहणार आहोत मोफत पिठाची गिरणी मिळवा सरकारची धमाकेदार योजना महिलांसाठी आहे आणि मोफत पीठ गिरणी योजना 2025। तर चला या खास व्हिडिओला सुरू करूयात। मित्रांनो, आता तुम्हाला मिळणार आहे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची उत्तम संधी। महाराष्ट्र शासनाने महिला सक्षमीकरणासाठी एक नवीन योजना सुरू केलेली आहे, मोफत पिठाची गिरणी योजना 2025। या योजनेचा मुख्य उद्देश आहे ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना व्यवसायासाठी मदत करणे आणि त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देणे होय। याच्यामध्ये आपण पाहणार आहोत या योजनेत काय मिळणार आहे। 2. मोफत पिठाची गिरणी योजना कोणी लाभ घेऊ शकतो। 3. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहेत। 4. मोफत गिरणी मिळाल्यानंतर काय करता येईल। 5. महिला आत्मनिर्भरतेकडे एक पाऊल। 6. अर्ज कसा करायचा हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो। या योजनेत काय मिळणार आहे। या योजनेअंतर्गत महिलांना पिठाची गिरणी सुरू करण्यासाठी 90% पर्यंत सरकारी अनुदान मिळते। म्हणजेच गिरणीच्या संपूर्ण किमतीपैकी केवळ 10% रक्कम महिलेला भरावी लागणार आहे, उर्वरित सरकारकडून दिले जाईल। यामुळे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता येतो आणि दररोज चांगले उत्पन्न मिळवता येते। आता पाहूयात मोफत पिठाची गिरणी योजना कोणी लाभ घेऊ शकतं। 1. अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी। 2. अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती वर्गातील असावी। 3. वय 18 ते 60 वर्षादरम्यान असावे। 4. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1,20,000 पेक्षा कमी असावे। 5. ग्रामीण भागातील महिलांना प्राधान्य दिले जाईल। आता पाहणार आहोत अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत। 1. आधार कार्ड। 2. जातीचा दाखला, कास्ट सर्टिफिकेट। 3. उत्पन्नाचा दाखला, इन्कम सर्टिफिकेट। 4. रेशन कार्ड। 5. रहिवासी प्रमाणपत्र। 6. बँक पासबुकची छायांकित प्रत। 7. पिठाची गिरणी खरेदीसाठी दुकानाचे कोटेशन। मोफत गिरणी मिळाल्यानंतर काय करता येईल। महिलांना एकदा गिरणी मिळाल्यावर त्या घरीच पीठ तयार करून विक्री करू शकतात। गावात पिठाची नेहमीच मागणी असते, त्यामुळे ग्राहक सहज मिळतील। यामध्ये 1. रोजचे उत्पन्न सुरू होते। 2. घर खर्चात हातभार लागतो। 3. दुसऱ्या महिलांना नोकरीची संधी देता येते। 4. व्यवसाय मोठा करून इतर ठिकाणी पीठ पुरवता येते। महिला आत्मनिर्भरतेकडे एक पाऊल कसे आहे ते बघूयात आपण। या योजनेमुळे महिलांना आत्मविश्वास वाढतो, त्या स्वतः निर्णय घेऊ शकतात, कुटुंबातील गरजा भागवू शकतात आणि समाजात आपले स्थान निर्माण करू शकतात। आता पाहूयात सगळ्यात महत्त्वाचा अर्ज कसा करायचा। आपल्या तालुक्यात पंचायत समितीत किंवा जिल्हा समाज कल्याण कार्यालयात जाऊन अर्ज सादर करता येतो। 2. काही योजना ऑनलाईनही अर्ज स्वीकारतात, अधिकृत वेबसाईटवर तपासणी केली जाईल। 3. कागदपत्र पूर्ण ठेवा आणि अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरा। जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर वेळ दवडू नका, ही संधी तुमचं आयुष्य बदलू शकते। आजच तयारी करा, कागदपत्रे जमा करा आणि तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याकडे एक पाऊल उचला। तर मित्रांनो, ही होती मोफत पीठ गिरणी योजना 2025 बद्दल सविस्तर माहिती। जर तुम्हाला या योजनेबद्दल ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे हे जर पाहायचे असेल तर मला कॉमेंट करा। मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये या योजनेसाठी आपण ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते सगळं पाहूयात। तर मित्रांनो, ही होती मोफत पिठाची गिरणी योजना 2025 बद्दल सविस्तर माहिती। जर तुमच्या कोणी पात्र असेल तर कोणीही सुवर्ण संधी दवडू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। आणि हो, अशीच महत्त्वाची व्हिडिओ माहिती हवी असेल तर माझ्या चॅनल टेक गव्हर्नमेंट जॉब्सला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।